मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज महत्त्वाची बैठक आणि निर्णायक बैठक घेतली। या बैठकीत जरांगे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन पहिल्यांदाच थेट आरोप केले आहेत। मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून फडणवीस प्रयत्न करतायत। जरांगे पाटील आता आक्रमक झाले। जमलेला मराठा समाज त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र ते शांत होत नव्हते। मी सागर बंगल्यावर येतो, माझा बळी घ्या असं म्हणत जरांगे पाटील स्टेजवरून उठून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत। छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो, मी कोणत्याही पक्षाचा नाही, कोणत्याही पक्षाकडून मला मदत मिळाली नाही। मी फक्त माझ्या समाजाचा आहे। मराठा समाजाला संपवण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा डाव आहे, असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसवर प्रथमच केला आहे। सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे। हा आरोप अतिशय गंभीर असून याबाबत सरकार काय भूमिका घेते, देवेंद्र फडणवीस काय म्हणतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। आरक्षणाचा अडथळा हा देवेंद्र फडणवीस करत आहेत, असा थेट आरोप मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवली सराटी येथे समाजाच्या बैठकीत केला आहे। आणि मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत। त्यांची प्रकृती ठीक नाही, त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे, त्यांना नीट चालता येत नाही, तरीही मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत।